चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम करत असताना आपण पंढरपूरमध्ये आलो होतो आणि आपण मान्यवरांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेत होतो. आता माझ्यासोबत आमचे कदम साहेब आहेत. कदम साहेब आपलं पूर्ण नाव सांगा. पंढरीनाथ भागवत कदम. कदम साहेब, हा चालता बोलता जागर संविधानाचा कार्यक्रम आपण बघितला. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं या कार्यक्रमाबद्दल? कार्यक्रम चांगला आहे, प्रोग्राम तुमचा चांगला आहे. आणि मला असं वाटतंय, आता माझ्याकडे पण 2 कॉम्पिटिशनचे पुस्तक आहेत ते, पण मी पण वाचत नाही. पण फक्त आपण सांगितलं जातंय की संविधान आणि घटना एवढंच बोललं जातंय, तेवढंच माहिती आहे लोकांना. आता आपल्या कार्यक्रमामुळे अशा जे तुम्ही प्रश्न विचारता त्याच्यामुळं खरोखरच माणसाला असं वाटतंय की आपल्याला येतंय, पण ते सांगता येत नाही. का सांगता येत नाही? तर त्याचा अभ्यास नाही. त्यामुळं आता या कार्यक्रमामुळे असं वाटतंय मला की माणूस त्या घटनेचा अभ्यास करायला लागेल आणि कळल. आता असं आहे की वकील तुमचा एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये वकिलांना सुद्धा समजून येत नाही. वकील पण प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार होत नाहीत. पण की बाबा घटना जी आहे त्या घटनेमध्ये एकूण कलम किती आहे असा एक तुमचा प्रश्न आहे, पण त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर लोक सांगू शकत नाहीत. म्हणजे बऱ्यापैकी लॉ झालेल्यांना पण सांगता येत नाही. मग ही बाब खरंच दुर्दैव आहे. आणि त्यामुळं आता आपल्या कार्यक्रमामुळे त्यांच्या सुद्धा मनात असं वाटेल की बाबा छोटा प्रश्न आहे, पण का सांगितलं नाही? अभ्यास नाही. फक्त आपण म्हणतोय संविधान प्रत्येकाच्या घरात असावं, पण त्याचा अभ्यास केला जात नाही. तर आपल्या कार्यक्रमाच्या ह्या प्रश्नामुळं त्यांना मनाला थोडं लाजिरवाणी वाटून लोक जरा अभ्यास करतील. आणि खरंच घटनेमुळं माणसात किती ताकद आहे ही तुमच्या या कार्यक्रमामुळे त्या माणसांना पण समजून येईल. कार्यक्रम चांगला आहे. तर ही प्रतिक्रिया होती सन्माननीय कदम साहेबांची. यानंतर ऍडव्होकेट बाबर साहेब, जे आमच्या जागर संविधानाच्या टीमचे आहेत, ते पुढं कार्यक्रम हँडल करतात. मित्रांनो, माझ्या सन्मान्य पंढरपूरवासियांनो, खरं तर आम्हाला कुणालाही कुणाचं मन दुखवायचं किंवा कुणावर नावं ठेवायची, टिप्पणी करायची असा कुठलाही मुळेच पहिला म्हणजे उद्देश नाही. आणि तुमच्या जी प्रश्नाचं उत्तर आहे, तर आमचा हेतूच आहे की वकील, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक यांनी न सांगता अगदी जनसामान्य माणसापर्यंत हे संविधान पोचलं पाहिजे. फक्त संविधान घरात ठेवून चालणार नाही, तर ते वाचावं. आणि आमची एवढीच फक्त खटाटोप आहे की हे चांदीचं जे नाणं आहे ते तुम्हाला का द्यायचं, तर तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला ते चांदीचं नाणं हे करतोय. आणि आमचा हा प्रयत्न आहे तो जनसामान्य तळागाळापर्यंत पोहोचावा, एवढीच आमची अपेक्षा, माफक अपेक्षा आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी काय आम्हाला संधी दिली आणि या आमच्या खेळामध्ये सामील झाला त्याबद्दल